समाजाला दिलं जाऊ शकतं, तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? त्याचे हे बघा, आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही पहिल्यापासूनच, फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते, म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले, म्हणले न्यामा मागासवर्ग आयोग द्या. परंतु खरी लढाई कशासाठी सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांना सुद्धा माहिती. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंत वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतोय तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक, याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी, ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष. ते दिलं त्याचं कौतुक आहे, ते 100-150 जणांना लागतंय, त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंद व्यक्त करणार, त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. हे तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढच्या दिवशी 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतं का? काय झालं आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. 100-150 पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटोळच होत आहे. कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या, तेच बोलून दाखवतात आम्हाला आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार, पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लागायला लागेल. आता जे शिवशीतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत, हे 3-4 वर्ष झालं लढतात. आमच्या निवड झाल्या, आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य केलं. ते मराठ्यांच्या आता ते पाहिजे ना, बनवा ते बी, पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं, 6 करोड मराठ्यांचं की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठ्यात ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी निवड झाली. नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग ते नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभवी पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देव. मागचं एससीबीसीचं आरक्षण मान्य न्यायालयाने हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आतापर्यंत. आजही लढतात. आता मिळतंय काही बी हे आणखीन दरीचे. पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर
पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे. आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची, गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कोणती प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर, त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाहीयेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला. आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या. जरी आता अधिसूचना काढली असेल, त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या, तर ही आत्ताचा विषय, पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळे आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे आणि लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखादी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला, पुढं रात्री बोलतेत का बाबा, रात्रीतून का व्हायना, आम्ही गोर नाही काय सांगावं तुम्हाला. आम्ही प्रत्येक मतदारसंघाला 10-10 साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात. लय अवघड आहे आमचा खेळ. साहेब बोलून काय एखादा त्याची वाट बघून जर झालं 20 पर्यंत ठीक, पण जर 20च्या आत नाही केलं तर 21ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी.